2-3 झाले. हा बंद कर. आता आपल्याकडे आज पिठी आहे ना. हो. बाय द वे आमचा काय श्रावण नाही आहे पण आम्ही शक्यतो अवॉइडच करणार खायला. आता आपण अंड्याचा करतोय. हा म्हणजे आता कंट्रोल आहे आता. पण मला जर प्रोटीनसाठी सांगितलं की ग्रिल चिकन खाऊ शकतो आणि अंडी खायला सांगितलं. आम्ही काय हे नाही करत. हो आम्ही श्रावण पाळतो असं नाही, पण जेवढं होईल तेवढं आम्ही शक्यतो अवॉइड करतोय. तर आपण पिठी आणि सुकी मच्छी असेल तर मजा येते ना. मी म्हटलं ऑलरेडी आपण ह्याचा प्लॅन केला असेल तर मग मी नाही हे केलं. आधी श्रावण पाळतो मी पहिलं, पण नंतर आता हेल्थ वाईज मग डॉक्टर पण बोलला की शक्यतो बघ जमलं तर काय हरकत नाही, नाहीतर मग अवॉइड केलं तरी पण चालेल है ना. आपला बोरोसिलचा नवीन शेगडी आहे. हो मस्त आहे. समजा आपण आपल्या घरी पूजा झाली तिथं पण ब्लॉग टाकणार आहे, पण त्याच्यावरती कमेंट करून टाका की होम टूर पाहिजे की नको पाहिजे. है ना. इंटेरियर केलं नवीन आपण ते होम टूर करायची नाही करायची तुम्ही आम्हाला कमेंट करा. पण थोडं थोडं मी ग्लिम्स दिलेली आम्ही. हां बऱ्यापैकी ॲक्च्युली बऱ्यापैकी ती फोडणी काय फोडणीचं हे झालं तुझं. हां ते फोडणी बघूया. हे आम्ही पहिल्यांदा असं बाहेरून पीठ घेतलंय. बघूया काय होतं. आपल्या गावावर नाही ना मी. हा गावचं एकदम प्युअर असल्यामुळे ना जरा 2 चमचे जरी टाकली ना तरी मस्त छान भरपूर पिठी होते. काय काय टाकलं म्हणजे कढीपत्ता 1 मिरची टाकली फक्त मी. थोडंसं मसाला, हळद, जिरं टाकलं. आणि बाहेर बघायला तर पाऊस बिलकुल नाही. अजिबात नाही आहे. गरम होते ना. पण काय माहिती सकाळी ना ऑफिसच्या इथे पाऊस पडला. इथे पण लोकांची थोडासा पडला पण असा असेल पाऊस तर मध्ये प्रॉब्लेम होता. नाही पाऊस पडल्यामुळे मग ती मला पिठी खायची जरा इच्छा झाली. पण पाऊसच गेला तोपर्यंत. ठरलंय. पण सध्या आम्हाला तुम्ही पण कंटेंट सांगू शकता व्हेज मध्ये कुठे कुठे काय काय. बरेच दिवस आम्ही पिठी खाल्ली नव्हती. पिठी आणि सुकी मच्छी खायला मजा येणार. हां पण घेऊया नंतर जरा फ्रायडेला वगैरे करू किंवा विकेंडला वगैरे करू. मग आपण पिठी भात आणि ऑमलेट करणार. हो राहू दे आता. आम्ही ना स्मोकिंग करीमध्ये ना दाल खिचडी मागवतो व्हेजमध्ये. अरे जबरदस्त असते ना त्यांची. आई पण सकाळी बोलत होती त्यांची दाल खिचडी एकदम मस्त असते स्मोकिंग करीची. किती पाणी टाकलं थोडं. आपल्याला हवी पिठी तेवढं टाकायचं असं काही नाही. अंदाजे हां मला एकदा डाळ दिलेली त्यांनी. डाळ आठवते अशा रेट लावला आम्ही इकडे म्हणजे फुल वन टाईम म्हणून थोडं ॲड केला पाणी. अशा रेट लावला म्हणजे फुल वन टाईम खुलतात डायरेक्ट आमच्या लांब अशा. बरं पडतात ना अशा नेट. खूप बरं पडतात. जरा वारा वगैरे पण येतो. उजेड येतो सकाळी मेन म्हणजे अंधार नसतो घरात. पावसामध्ये जरा काही कळत नाही कधी. हो पण चांगलं वाटतं जरा. मोठं पिठी आणि भात आणि तयारी करते जरा मी. पण अजून कुठे व्हेजमध्ये चांगलं काय असेल थाळी वगैरे तुम्ही सांगू शकता मला हो कमेंट करून. कुठे कोणाकडे आहे चांगलं काय. एक चौरंगमध्ये आपण जेवलेलं मला वाटतं. चौरंगमध्ये जेवल्यावर ते ह्याला पण जायचं पिठी भातला पण जायचं. हो ते जायचं. आणि परत पोटभर काहीतरी मगाशी मी बघितलं. पोटभर ते हे होतं तुम्हाला पाठवलं असते पोटभर मोदक तिकडे बघितलेलं आहे. तुला गरम नाही होतं हे घाम येतं ना शांत. मग काय ना पण पावसाळ्यात तर वाटतच नाही. असं नाही जाणार. मी सकाळी ऑफिसमध्ये जेवल्यानंतर राऊंड मारायला गेलो दुपारी तर एवढं गरम होत होतं. तरी ते जरा समुद्राच्या बाजूला आहे म्हणून थोडं वारा असल्यामुळे एवढं काय असं वाटतं गावाला कधी जातो आणि गावाला पण कधी खरंच कंटाळा इकडे. पण गावाला बंद गेला पाऊस नसतो. पण हा नसतो. आता आहे मला वाटतं ना त्याच्याशिवाय आपण कोणाचा ब्लॉग बघत होती तुम्ही. तो आता येऊन जाऊन आहे. कसं आहे याला छान उकळी आली ना की मला हे केलं.
आणि आपल्या मालवणी माणसाचं तर जेवण पिठी भात आणि सुकी मच्छी आवडतं जेवण आहे. कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा आम्हाला कमेंट करून. आणि वन मोर थिंग की पर्सनली मला खूप जण भेटून सांगतात, बट ॲटलीस्ट कमेंट केली यूट्यूबवरती तर बरं पडेल ना. यूट्यूबला पण कळू दे ना. ते आमका सगळे विचारतात, ते भेटून वगैरे विचारतात, तर यूट्यूबला पण जरा कळू दे. आमचे सबस्क्रायबर आमचे व्हिडिओ बघतात ते. अजून एक आहे, आपण थोड्यानंतर हे पण दाखवायचं जे आपण कपडे आईचा बिझनेससाठी आणले आहेत ना, ते पण दाखवायचे आपल्याला थोडेफार. आईना ऑमलेट कसं पाहिजे विचार. ते नेहमी करते असं कर ना आईचं. विचार आईचं नेहमी करतात ते ती लागतं तुझ्याकडचं ते हाफरा आहे. आम्हाला ना काही पितळेची भांडी पण बघायची, तर कोणाच्या माहितीमध्ये असेल तर सांगू शकता नक्की आम्हाला कमेंट करून. पितळेची भांडी बघायची, डायनिंग टेबलला चेअर बघायचे आहेत. एक टोप घेतला आम्ही मागे पितळेचा, ते पूजा केली तेव्हा, वास्तुशांती केली तेव्हा. तो व्हिडिओ आपल्याला काढायलाच नाही. तो नाही तर काही गडबड होतो ना आपण आपल्या अशा की मधमाशी यायला बघते घरात, बट नाही छान. उकळी आली पण बहुतेक जणांना कसा माहिती ना, श्रावण नाही पडत काय काय जणांना. मी बघितलं काय जणांना, पण आपलं कसं आपण जर ब्लॉग मध्ये दाखवतो पण दिसण्यावर येतं हा ना. बहुतेकांचं मी बघितलं की काही जण खातात पण. आजकाल नेमकं श्रावणामध्ये जातात त्या नॉनव्हेजचे रील जास्त येतात, क्रेविंग करायला. पण ठीक आहे, आपण म्हणजे ॲटलीस्ट खूप कमीच खातो, पण आवडच खातो ना. आणि श्रावण असं तर काय आपलं काय व्हेज मोदकची रील वगैरे पण चांगले येतात. याच्यात जायचं आहे, 1-2 हॉटेलमध्ये आले रील की त्यांच्याकडे व्हेजमध्ये स्पेशालिटी आहेत. आपण याचं जाऊन येऊ ना परत मध्ये गणपतीच्या आधी. आणि सकाळी जो कॅफे मला पाठवलेलं नाही, कॅफेचं नाव बांधायचं आहे ते ना गावी. ते बांधायला आहे ते कॅफे. हां मी बघा दुसरी रील मला नंतर आली दुपारी, बांधायला कॅफेचं आपल्याकडे सिंधुदुर्गामध्ये. ठीक आहे दादा, आपला ऑमलेट आणि पिठीभात झालं ते आपण बघू, कनेक्ट करू परत. जर आता आपले थोडेफार कपडे पण दाखवा ना, ॲटलीस्ट विकायला आणलेत ते, म्हणजे वरच्यावर दाखवेल मी ॲटलीस्ट. बऱ्याच ऑर्डरी आलेत पण त्याच्या. रंजिता त्याचे 2 आहेत, एक उमेशाकडे एक आहे, त्याच्याकडे 2 एक आहे, 2 आहेत. अजून एका दोघांची इन्क्वायरी आली आहे. बऱ्याच ऑर्डरी आलेत त्या कपड्यांच्या नवीन. हो शीर तुम्हाला मी ॲक्च्युलीमध्ये पाहिजे तर व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला फोटो पण अटॅच करतो. आणि तुम्हाला कोणाला कनेक्ट करायचं असेल तर आम्हाला तुम्ही इंस्टाग्राममध्ये कनेक्ट करू शकता ना. एक नंबर चालला आमचा रेडी करायचा, पण तो नंबर 24/7 अवेलेबल पाहिजे ना. आपण त्याच्यावरती जुना नंबर चालू करायचा चालला आपल्याला. पिठीभात खायला मजा कुठे येते माहिती मला, जास्त करून गावाला. लहानपणी आठवण आहे माझी की गावाला ते ह्याच्यावरती कशावरती ते शेणाची जमीन आपली तारवलेली, आणि मस्तपैकी अशी त्यावरती पिठीभात आणि हे मस्त काय ते सुकी मच्छी वगैरे असायची तेव्हा, आजी वगैरे असायची गावाला तेव्हा. तर मग ते आम्हाला एक आवडतं. तुम्हाला तुमच्या पण आठवण असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. उकळली छान अशी जाड होते. हे काय इकडे गरम होतं भाताची वाफ कुकरची. एक्झॉस्ट लावू का जरा? आवाज खूप होतो एक्झॉस्ट. थोडं आमचं थोडं फिनिशिंग थोडं बाकी आहे घराचं. होईल. ठीक आहे जायगा, पण मग जेवताना भेटू ना. सो पिठीभात रेडी आहे. ऑमलेट तू झालं पिठीभात? नाही मी खाऊन बघतो मग. मला पॅन्ट घालून बसलाय. पॅन्ट घालून बसलो, मस्त गरम गरम यार. किती मागे जाऊ मी अजून? तू पूर्ण येतच नाहीस. पूर्ण कशाला पाहिजे? मग ताट नाही येत. ताट नाही काय नुसतं पिठीभात खाऊन बघा मला. खाट नाही आला ना.
हा खारट नाही ना? खारट नाही आलं, पण जी मजा आहे ना मच्छी बोला खायला ती नुसती पिठी आता तू ऑमलेट बरोबर खा. आमलेट खातो. येऊ घेऊ सगळ्यांनी. तो शॉर्ट कुर्ती आहे आपल्याकडे. ओके, ही लॉंग कुर्ती, ही शॉर्ट कुर्ती फ्रिलवाली. ती खूप सुंदर आहे. त्याला मागे नॉट आहे, का म्हणजे तुम्ही तुमच्या साईज प्रमाणे त्याला ऍडजस्ट करू शकता आणि लुक पण छान येतो त्याचा मागून एकदम. ही लॉंग कुर्ती आहे, ही वन पीस गाऊन आहे, ही स्लीवलेस विथ अटॅच स्लीव आहेत. हा, शॉर्ट कुर्ती आहे, ही फ्रिलवाली कुर्ती आहे शॉर्ट, ही एक लॉंग कुर्ती आहे आणि फेस्टिव्ह सीझनसाठी हे पण आहे आपल्याकडे. हो, ही पण लॉंग कुर्ती एक आहे आणि ही एक आपल्याकडे शॉर्ट कुर्ती आहे. ही पण एक ऑर्डर आलेली वाटतं आहे. ही एक लॉंग कुर्ती आहे. ह्याची एक ऑर्डर आली आहे एक आणि ह्याची एक ऑर्डर आली आहे. ही एक लॉंग कुर्ती आहे. साईज आपल्याकडे M2 ट्रिपल एक्सेल काय काय मध्ये, काय काय डबल एक्सेल मध्ये पण आहे. आता ही डबल एक्सेल पर्यंत आहे ना, काय काय मध्ये डबल एक्सेल आहे. स्टॉक मध्ये ट्रिपल एक्सेल बरेच बरेच आलेत कारण का बरेच आम्हाला डिमांड होत्या ट्रिपल एक्सेल साठी. तुम्ही चेक करू शकता. हां, ठीक आहे. सो हे आता आहेत. आता ह्याच्यात मग आम्ही ऑर्डरवाले बाहेर करतो. जरा आम्हाला ऑर्डरसाठी ते काढतो बाहेर आणि सगळं हे आम्ही आईसाठी करतो कारण का आईला थोडा फ्री टाईममध्ये मिळतो. हा, जरा रिटायर झालं जॉब केल्यानंतर थोडं घरी कंटाळा येतो तर मग हिच्या आई बाबा पण बघतात. स्नेहा पण ऑर्डर घेते कधीतरी. तो तुझ्या ज्या ऑफिसमध्ये असतात, माझ्या ऑफिसमध्ये असतात, ओळखीमध्ये आहेत, बरेच आहेत ऑर्डर. आणि अजून तुम्हाला एक मेन दाखवायचं असेल तर आपला हा खजाना आहे. स्टॉक आपल्याकडे खूप आहे. ते चिमटला बोट चिमटला माझा. परवा तुझा चिमटला ना, आज माझा चिमटला. असं इकडेच चिमटत जोरात. हे जरा सांभाळून घ्या. इथे कट झाला काय कुठे नाही. बूट चिमटला आता पटकन. सो इकडे स्टॉक आहे आपल्याकडे परत जुना. ठीक आहे, जुना म्हणजे आत्ताच आहे. लॉंग कुर्ती वगैरे आहे. सगळं आहे आपल्याकडे.